आयुष्य खूप सुंदर आहे, पण ते जगता आलं पाहिजे। जीवन उंचावलीचा खेळ आहे। जीवन एक अनुभव आहे। जीवन जगण्यासाठीच आहे। जीवनात सुख आहे, सुख मानले पाहिजे। जीवनात दुःख आहे, ते विसरले पाहिजे। जीवनात संकटे आहेत, त्यावर मात करता आली पाहिजे। जीवन हे मानलं तर गुलाबाच्या फुलाप्रमाणे आहे, नाहीतर काटेरी वनाप्रमाणे आहे। तर मित्रांनो, आज मी आले अशा एका गार्डनमध्ये, तर तिथे खूप सुंदर असा बगीचा आहे आणि सुंदर कारंजे पण आहेत आणि असं मन मोकळं होतं या गार्डनमध्ये येऊन। तर पहा, खूप भारी वाटतं। अगदी असं वाटतं की आपण कुठल्या तर आपल्या बाहेरच्या देशामध्ये आलोय, असा अगदी व्ह्यू येतो इथे। इथे आल्यावर असं वाटतं की आपण घरात बंदिस्त आहोत आणि सारे पशु पक्षी प्राणी निसर्गाचा आनंद घेत आहेत, मुक्त संचार करीत आहेत, आपले जीवन कंठत आहेत। खरंच निसर्ग किती सुंदर आहे। निसर्गाच्या पुढे माणूस शून्य आहे आणि निस्वार्थी त्याच्या सानिध्यात राहणारे खूप आनंदी व निरोगी राहतात ते पशु पक्षी। किती सुंदर आहे हा निसर्ग, हे बाहेर आल्यावरच समजतं। आपण घरातून बाहेरच येत नाही आणि बाहेर आल्यावर आपल्याला समजतं की बाहेरचा निसर्ग किती सुंदर आहे। या गार्डनप्रमाणे, या बागेप्रमाणे खूप सुंदर असं बाग तयार केलेली आहे ही। पुण्यामध्ये ओकायामा फ्रेंडशिप गार्डन आणि पु ल देशपांडे गार्डन असे ओळखले जाते। इज वन ऑफ द लार्जेस्ट गार्डन इन पुणे लोकेटेड ऑन तानाजी मालुसरे रोड। सिंहगड जवळच आहे हे। ओपन टायमिंग आहे 6 ते 10:30 आणि संध्याकाळी 4 ते 8:30, म्हणजे डेली असा हा टायमिंग आहे यांचा। तर सकाळी लवकरात लवकर गेलात तरच तिथे टाइम मिळतो आणि आता संध्याकाळची खूप गर्दी असते इथे। खूपच सुंदर असं, म्हणजे इमॅजिन करू शकत ना असं गार्डन आहे हे फ्रेंडशिप गार्डन। खूप सुंदर आहे हे पहा। सगळीकडे हिरवळ आहे, तलाव आहेत, मासे आहेत, तलावामध्ये मासे पण आहेत आणि पूर्ण काश्मीर सारखा व्ह्यू येतो इथे आणि झाडं पण खूप मोठी आहेत। ते सगळीकडे म्हणजे प्रत्येक ज्या ठिकाणी असे बसण्याचे ठिकाण आहेत ना या पूर्ण गार्डनमध्ये, तर तिथे तलाव आहेत आणि त्या तलावासाठी पाट गेलेले आहेत आणि त्या पाटामधून ना मासे आहेत हे पाहिजे आणि इथून पाणी सप्लाय होतं। धबधबा आहे इथं मस्तपैकी छोटासा। ते वडाची झाडं आहेत 2 आणि पारंब्या पण खूप मोठ्या आहेत त्या आंब्या बघा इथे आणि त्याच्यावरती भरपूर पक्षी आहेत। पक्षी म्हणजे हे बघा खूप पक्षी आहेत हे बघा इथे। आणि इथे पाटाचं पाणी येतं, ते मगाशी दाखवलं तुम्हाला, तेच ते पाटाचं पाणी येतं आणि तिकीट पण खूप कमी आहे, 5 रुपये तिकीट आहे पर व्यक्ती। आणि खूप गार्डन सुंदर आहे, मला तर खूप आवडलं। या पुण्यामध्ये फर्स्ट गार्डन मला हे आवडलेलं आहे, तर तुम्ही पण या। दुपारच्या टायमिंगला इथं गार्डन बंद, खूप सुंदर गार्डन आहे आणि 10:30ला गार्डन बंद होतं आणि सिक्युरिटी फिरतच असते। आणि ह्या हिरवळीवर कलकी आहेत, कलकी म्हणजे चिवारे आहेत, तुम्हाला तुमच्या भाषेत काय म्हणतात माहिती? बांबू हे बघा। स्वच्छंद आकाशात उडणारे सुंदर सुंदर पक्षी पहा व त्यांचे स्वतंत्र उडणे किती मोहक वाटते। आपल्यालाही तसंच त्यांच्यासारखेच आनंदाने राहायला हवं। असं जगा की जगणं सुंदर झालं पाहिजे। आणि इथे सकाळी तुम्ही आला तर इथे लोकमत कट्टा म्हणून आहे, वाचक कट्टा, खूप सुंदर आहे। इथे पेपर वगैरे असतात हे पहा। अशा प्रकारे हा आजचा माझा व्हिडिओ आहे मित्रांनो। जर आजचा मी हे गार्डन एक्सप्लोअर केलंय, तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।